नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह 4 पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सुशीलकुमार पावरा यांचे आझाद मैदान मुंबई येथे 509वे उपोषण. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व पोलीस ठाणे आझाद मैदान मुंबई यांना निवेदन. नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह पोलीस अधिकाऱ्यांकडून आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून मनमानी, असंवैधानिक, बेकायदेशीररित्या आदिवासी बांधवांवर, सामाजिक कार्यकर्त्यांवर तसेच सर्वसामान्य माणसांवर दिवसेंदिवस वाढणाऱ्या अन्याय, अत्याचाराचा विरोधातल्या मागणीसाठी सुशीलकुमार पावरा यांचे आझाद मैदान मुंबई येथे दिनांक 21 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून 509वे उपोषण होणार आहे. उपोषणाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस ठाणे आझाद मैदान मुंबई यांना सुशीलकुमार पावरा यांनी दिले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवसामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापट्टी, राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर व सुपारी घेऊन सुडबुद्धीने, भ्रष्ट पद्धतीने, अवैध, बेकायदेशीर, अप्रामाणिकपणे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणाऱ्या भ्रष्ट, अकार्यक्षम, आदिवासी विरोधी गुंड प्रवृत्तीच्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. नवसामाजिक कार्यकर्त्यांवरच्या हद्दपारीचा आदेश रद्द करा व वादग्रस्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबारचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार जहांगीर पावरा यांना पोलीस कोठडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा. आदिवासी पीडित तक्रारदार व आदिवासी महिलांची तक्रार नाकारत तक्रारदारालाच शिवीगाळ करून, मारहाण करून लॉकअपमध्ये बंद करून ठेवणाऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी तक्रारदाराची तक्रार नाकारत गैरवर्तन करणाऱ्या पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना 4/4/2025 रोजीच्या चौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा. गेल्या 3 वर्षापासून एकाही प्रकरणात आदिवासींना न्याय न देणाऱ्या व आदिवासींची सर्व प्रकरणे दडपणाऱ्या, अवैध धंद्यांना साथ देणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना सेवेतून निलंबित करा. नंदुरबार जिल्ह्यातील सट्टा, मटका, जुगार, दारू, गुटखा, गांजा असे वैध व्यवसाय बंद करा. तक्रार नोंद करण्यासाठी फिर्यादींकडून 43,000 रुपये घेणाऱ्या धडगाव पोलीस ठाण्यातील संबंधित ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करा. रात्री विनावर्दित घरात घुसून चोरी करणाऱ्या, दरोडा टाकणाऱ्या शहादा पोलीस ठाण्यातील प्रवीण सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज पाटील, घनश्याम सूर्यवंशी, दीपक चौधरीसह पोलिसांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व दरोडेखोर पोलिसांना सेवेतून बडतर्फ करा अशी मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. जजपेक्षा पोलिसांना जास्त पॉवर असतो, तो पॉवर दाखवतो तुला, अशी धमकी देत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून मला पोलीस कोठडीमध्ये अमानुषपणे मारहाण करणाऱ्या तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा या मागणीसाठी व तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आपल्या पदाचा, वर्दीचा व अधिकाराचा दुरुपयोग करून सूडबुद्धीने, असंविधानिकरित्या सुपारी घेऊन, पैसे घेऊन, भ्रष्ट पद्धतीने 9 सामाजिक कार्यकर्त्यांना हद्दपारीचा आदेश पारित केला. हा असंवैधानिक हद्दपारीचा आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा, मागे घेण्यात यावा व त्याचबरोबर या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जनतेवरती नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हे खोटे व बनावट गुन्हे दाखल करून अटक करत आहेत, अन्याय, अत्याचार करत आहेत. म्हणून या नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या या चुकीच्या कारभाराविरोधामध्ये, अन्याय अत्याचाराविरोधामध्ये, या अन्याय अत्याचारी पोलिसांवरती, जातीयवादी पोलिसांवरती कारवाईच्या मागणीसाठी मी दिनांक 21 जुलै 2026 रोजी आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करणार आहे. माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना मी निवेदन दिलेलं आहे. हे जातीयवादी पोलीस अधिकारी आदिवासी जनतेचा छळ करत आहेत,
बनावट व खोटे गुन्हे दाखल करून अन्याय अत्याचार करत आहेत. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी या नंदुरबार जिल्ह्यातील अत्याचारी पोलिसांवरती कारवाई करावी अशी माझी ठाम मागणी आहे.